वैद्यराज, अहो अजून यांना गुण काय येत नाहीये हो. शक्यतो सारे उपाय करून पाहिले, पण गुण काय येत नाही हे मी देखील सांगू शकत नाही. नातेवाईक सगळे शेगावतच आहेत का? अहो यांची बहीण नागपूरला आहे हो. बाकी समधी इथंच आहे ते. सांगण्यास खेद होतोय खरा. बहिणीला सांगावा पाठवा. आणि घुंगड बाहेर घ्या. असं बोलू नका हो वैद्य बुवा. यांना वाचवा हो, माझ्या धन्यांना वाचवा. तुमच्या पाया पडते हो मी. मला तर हा सगळा प्रकार चेटूक भानामती सारखा वाटतोय. त्याशिवाय वैद्यवांच्या उपचारांना गुण येणार नाही हे शक्यच नाही. काहीतरी बोलू नका भाऊजी. अहो आमच्यावर चेटूक कशापायी कोण करेल? आम्ही कोणाचं काय वाईट केलं नाही हो. आता तुम्हीच बघा वैदी, हा सगळा प्रकार मला विपरीत दिसला म्हणून मी बोललो. मी एक सुचवू का? सुचवा की भाऊ. जानरावांचा प्राण वाचवू शकेल असा एकच आवली आहे. त्यांना शरण जाऊ आपण. कोणते? गजानन महाराज. योगी पुरुष आहे. कुठून आला, कसा आला, त्याचं नाव काय कुणालाच माहित नाही. पण त्यांच्या मुखी नेहमी गण गण गणात बोते हे शब्द असतात. म्हणून त्यांचं नाव गजानन असावं असं लोक समजतात. अहो कुठे असतील होय गजानन महाराज? मला घेऊन चलावं त्यांच्याकडे. ते कुठेही असतात, त्यांचा ठाव ठिकाणा नसतो. त्यांना शोधायचं असेल तर आपणाला बंकटलाल अगरवालांची मदत घ्यावी लागेल. नमस्कार अगरवाल शेठ. अरे तुम्ही होय? बोला, काय काम काढलं? बंकटलाल कोठे गेले आहेत? तातडीने भेटायचं होतं त्यांना. तातडीने? कशासाठी? अहो जानराव देशमुखांची तब्येत खूपच खालवली आहे. वैद्यबुवांनी तरी आशाच सोडली आहे. गजानन महाराजांना साकडं घालायचं होतं. अरे पण बंकटलाल तर बाहेर गावी गेलाय. नाही पण हे बघ, काळजी करू नको. महाराजांना मी साकडं घालतो. ईश्वराच्या मनात असेल ना तर जानरावांचे प्राण नक्की वाचतील. हा, महाराज, महाराज, जानरावांचे प्राण वाचवणं आता फक्त तुमच्याच हातात आहे महाराज. महाराज, महाराज, जानराव भला माणूस होता असं म्हणण्याची वेळ अटळ आहे का? आमच्या तळपायाची आग होते भवानीराम. काय करतोस? काय करू सांगा महाराज, तुम्ही म्हणाल ते करतो. आमचा तळपाय पाण्यात बुडव, म्हणजे आम्हाला बरं वाटेल आणि जानरावालाही. आत्ता आणतो महाराज. साद घालता जीवान धाव घेती गजानन प्रगट जानरावांना भक्तासाठी तीर्थ, जानरावांकरता तीर्थ. महाराज, महाराज, वहिनी, हे घ्या. श्री गजानन महाराजांनी तीर्थ पाठवले, द्या त्यांना. काळजी करू नका, तुमचे यजमान नक्की बरे होतील. घालता जीवान धाव घेती गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून. महाराज, गजानन महाराज, मला दर्शन द्या, मला दर्शन द्या. मी महाराजांना घेऊन येतो.
महार हो निरम महाराज तू चांद्राबाकडे. महाराज महाराज साद घालता जीवान धाव घेती गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची धुन अरे ते बघ महाराज जानरावाच्या घरी चाललेत. अरे त्यांना जानरावाचं घर तर माहित नाहीये. त्यांनी आपल्या मागोमाग चालायला हवंय. मी तोच विचार करतोय. हा अरे ते तर विश्वाचे स्वामी आहेत. अरे त्यांना जानरावाचं काय तुझं पण घर माहित असणार. योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. महाराज जानराव, तू आम्हाला बोलावलंस, आम्ही आलो. महाराज महाराज प्रत्यक्ष आपण आपले चरण आमच्या घराला लागलेत. आम्ही धन्य झालो धन्य झालो. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण 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 गणात बोत गण गण गणात गण 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 गणात बोत. महाराज आपली सेवा करायची आम्हाला संधी द्या. महाराज गरिबाच्या घरची भाजी भाकरी खाऊन जावा. आत्ता नको, आज आम्हाला जायला हवं. जशी तुम्ही हाक दिलीत तशी या क्षणी दुसरं कोणतरी अंतःकरणापासून हाक देत आहे. गण गण गणात बोते गण गण गणात बोत.